आयुष्यात प्रत्येक गोष्ट सगळ्यांना सांगणं हे प्रामाणिकपणाचं नसतं. कधी कधी तीच सवय आपल्यासाठी सर्वात मोठी चूक ठरते. कारण जगात प्रत्येक जण तुमचा शुभचिंतक नसतो. काही लोक तुमच्या गोष्टी ऐकतात, तुमच्यावर प्रेमामुळे नाही, तर योग्य वेळ आली की त्याच गोष्टी तुमच्या विरुद्ध वापरण्यासाठी. म्हणूनच शहाणे लोक प्रत्येक गोष्ट सगळ्यांसमोर बोलत नाहीत. ते आपल्या भावना, कमजोरी, प्लॅन्स, ड्रीम्स आणि पर्सनल गोष्टी मर्यादित ठेवतात. कारण त्यांना माहीत असतं प्रत्येक व्यक्ती ट्रस्ट करण्यासाठी नसते. काही लोक तुमचं दुःख ऐकतात, पण समजून घेण्यासाठी नाही, तर गॉसिप करण्यासाठी. काही लोक तुमचे प्लॅन्स ऐकतात, पण सपोर्ट करण्यासाठी नाही, तर तुमच्यावर नजर ठेवण्यासाठी. आणि काही लोक तुमच्या कमजोरी जाणून घेतात, फक्त योग्य वेळ आली की तुम्हाला दुखावण्यासाठी. म्हणून आयुष्यात प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला सांगणं गरजेचं नसतं. कारण जास्त बोलणारा माणूस अनेक वेळा स्वतःच नुकसान करून घेतो. कधी कधी लोक तुमच्या शब्दांचा गैरफायदा घेतात. कधी तुमच्यावर जजमेंट करतात. कधी कधी तुमचीच सिक्रेट तुमच्या विरुद्ध वापरतात. म्हणूनच इमोशनली मॅच्युअर लोक शांत राहायला शिकतात. ते प्रत्येकाला स्वतःबद्दल सगळं सांगत नाहीत. कारण त्यांना माहित असतं प्रायव्हसी ही कमजोरी नाही, तर ती सेल्फ प्रोटेक्शन असते. काही गोष्टी मनात ठेवणं, काही भावना स्वतःपुरत्या ठेवणं आणि काही प्लॅन्स रिझल्ट येईपर्यंत सिक्रेट ठेवणं हेच खऱ्या शहाणपणाचं लक्षण असतं. कारण प्रत्येकाला तुमचं आयुष्य जाणून घेण्याचा अधिकार नसतो. म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अशा 11 गोष्टी ज्या शहाणे लोक कुणालाच सांगत नाहीत. या गोष्टी तुम्हाला मेंटली स्ट्रॉंग बनवतील, लोकांना ओळखायला शिकवतील आणि स्वतःची प्रायव्हसी आणि सेल्फ रिस्पेक्ट जपण्याची ताकद देतील. नंबर 1, तुमचे मोठे प्लॅन्स. तुमचे प्रत्येक फ्युचर प्लॅन सगळ्यांना सांगत बसू नका. कारण काही लोक सपोर्ट कमी आणि निगेटिव्हिटी जास्त देतात. तुम्ही एखादं मोठं स्वप्न सांगितलं की काही लोक लगेच म्हणतील, हे तुझ्याने होणार नाही, खूप कठीण आहे, तुझ्याकडे तेवढी क्षमता नाही. आणि हळूहळू त्यांची निगेटिव्हिटी तुमचा कॉन्फिडन्स कमी करायला लागते. म्हणून शहाणे लोक शांतपणे काम करतात. ते रिझल्ट येईपर्यंत जास्त बोलत नाहीत. कारण मोठं यश नेहमी शांत मेहनतीतूनच मिळतं. नंबर 2, तुमची कमजोरी. प्रत्येकाला तुमच्या इमोशन्स आणि कमजोरी सांगू नका. कारण चुकीचे लोक त्याच कमजोरीचा वापर एक दिवस तुमच्या विरुद्ध करतात. आज जे लोक तुमचं दुःख ऐकून सिंपती दाखवतात, तेच लोक राग आला की त्याच गोष्टींनी तुम्हाला दुखावू शकतात. म्हणून इमोशनली स्ट्रॉंग राहायला शिका. सगळ्यांवर लगेच ट्रस्ट करू नका. नंबर 3, घरातील सगळ्या गोष्टी, घरातील प्रत्येक प्रॉब्लेम बाहेर सांगणं योग्य नसतं. कारण लोक मदत कमी तर गॉसिप जास्त करतात. आज तुम्ही विश्वासाने कोणाला घरातील गोष्ट सांगाल आणि उद्या तीच गोष्ट दुसऱ्यांकडे पोहोचलेली असेल. म्हणून काही गोष्टी घरातच सोडवणं हेच शहाणपण असतं. कारण प्रत्येकाला तुमच्या पर्सनल आयुष्याची माहिती असणं गरजेचं नसतं. नंबर 4, तुमचं पुढचं पाऊल. तुम्ही आयुष्यात पुढे काय करणार आहात हे प्रत्येकाला सांगत बसू नका. कारण काही लोक तुमचं यश थांबवण्याचाही प्रयत्न करतात. काही लोक वरून हसतात, पण मनातून जलियस असतात. म्हणून आधी ऍक्शन घ्या, नंतर अनाउन्समेंट करा. कारण शांतपणे काम करणारे लोकच मोठं सरप्राईज देतात. नंबर 5, तुमचं इन्कम. सगळ्यांना तुमचे पैसे, कमाई, सेव्हिंग सांगणं धोकादायक असू शकतं. कारण लोकांचा बिहेवियर पैशानुसार बदलतो. काही लोक जवळ येतात फक्त फायद्यासाठी, काही लोक जलियस होतात, तर
काही लोक तुम्हाला वापरायला लागतात. म्हणून फिनान्शियल गोष्टी जास्त प्रायव्हेट ठेवणंच योग्य. नंबर 6, तुमची चांगली कामं. तुम्ही कोणाला मदत केली, किती सॅक्रिफाईस केलं, हे सतत सांगत बसू नका. कारण खरी मदत शांतपणे केली जाते, दाखवण्यासाठी नाही. आजकाल काही लोक फक्त लोकांनी कौतुक करावं म्हणून मदत करतात, पण शहाणे लोक कुणाला सांगण्यापेक्षा मनापासून मदत करणं महत्वाचं मानतात. नंबर 7, तुमची पुढची स्ट्रॅटजी. शहाणे लोक त्यांची स्ट्रॅटजी सगळ्यांना सांगत नाहीत, कारण प्रत्येक जण तुमच्या प्रगतीने खुश असेलच असं नाही. काही लोक तुमचे प्लॅन्स कॉपी करतात, तर काही लोक तुमचं काम बिघडवण्याचाही प्रयत्न करतात. म्हणून काही गोष्टी योग्य वेळ येईपर्यंत स्वतःपुरत्याच ठेवा, कारण सायलेन्स मध्ये तयार केलेली स्ट्रॅटजी जास्त पॉवरफुल असते. नंबर 8, तुमच्या नात्यातील सिक्रेट्स. तुमच्या रिलेशनशिप मधल्या प्रत्येक गोष्टी बाहेर सांगू नका, कारण लोक सल्ला कमी तर जजमेंट जास्त देतात आणि हळूहळू नात्यांमध्ये डिस्टन्स वाढायला लागतो. प्रत्येक भांडण, प्रत्येक मिसअंडरस्टँडिंग लोकांना सांगणं नातं आणखी कमजोर करतं. म्हणून काही गोष्टी फक्त तुमच्यातच ठेवा. नंबर 9, तुमचं दुःख प्रत्येकाला सांगू नका. सगळ्यांना तुमच्या प्रॉब्लेम्स सांगून समजून घेणं मिळेलच असं नाही. काही लोकांना तुमचं दुःखही मनोरंजन वाटतं. ते समोर सिंपती दाखवतात, पण मागे तुमच्याबद्दल बोलतात. म्हणून योग्य लोक निवडायला शिका, कारण प्रत्येक जण तुमच्या भावना समजून घेणारा नसतो. नंबर 10, तुमचा सेल्फ रिस्पेक्ट कमी करणाऱ्या गोष्टी. काही गोष्टी सांगितल्या की लोक तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहायला लागतात. म्हणून स्वतःची व्हॅल्यू कमी होईल अशा गोष्टी प्रत्येकाला सांगू नका, कारण एकदा लोकांनी तुमची कमजोरी ओळखली की काही लोक त्याचाच फायदा घ्यायला लागतात. म्हणून सेल्फ रिस्पेक्ट जपा. नंबर 11, तुमची सर्व रहस्य. प्रत्येक माणसाकडे काही पर्सनल गोष्टी असतात आणि त्या प्रत्येकाला सांगणं नेहमी सुरक्षित नसतं, कारण विश्वास बदलायला फक्त एक क्षण पुरतो. आज जो व्यक्ती जवळचा वाटतो, उद्या तोच दूर जाऊ शकतो. म्हणून काही गोष्टी फक्त स्वतःपुरत्या ठेवा, कारण प्रायव्हसी ही कमजोरी नाही, तर स्वतःला सुरक्षित ठेवण्याची ताकद असते. लक्षात ठेवा, शांत राहणं आणि प्रत्येक गोष्ट सगळ्यांना न सांगणं ही कमजोरी नाही, तर मॅच्युरिटीची निशाणी आहे. कारण आयुष्यात जितकं जास्त आपण लोकांसमोर स्वतःला उघड करत जातो, तितकी काही लोकांना आपल्याला दुखावण्याची संधी मिळत जाते. म्हणून शहाणे लोक प्रत्येक गोष्ट सगळ्यांना सांगत नाहीत. ते कोणावर किती विश्वास ठेवायचा, कुठे बोलायचं आणि कुठे शांत राहायचं हे खूप विचार करून ठरवतात. कारण त्यांना माहित असतं, प्रत्येक जण आपल्या भावना समजून घेणारा नसतो. काही लोक समोरून खूप जवळचे वाटतात, पण वेळ आली की तेच लोक आपल्या सिक्रेट्सचा वापर आपल्या विरुद्ध करतात. म्हणून आयुष्यात थोडं शांत राहायला शिका. प्रत्येक गोष्ट एक्सप्लेन करणं बंद करा. प्रत्येकाला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न सोडा, कारण ज्यांना तुमची किंमत असते त्यांना तुमच्या प्रत्येक गोष्टीची एक्सप्लेनेशन लागत नाही, आणि ज्यांना तुमची किंमत नसते त्यांना कितीही समजावलं तरी काही फरक पडत नाही. म्हणून स्वतःची प्रायव्हसी जपा, स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट जपा आणि काही गोष्टी फक्त स्वतःपुरत्याच ठेवायला शिका. कारण आयुष्यात सगळ्यात पॉवरफुल माणूस तो नसतो जो खूप बोलतो, तर तो असतो जो योग्य वेळी शांत राहायला शिकतो. कारण शांत माणूस कमजोर नसतो, तो इमोशनली मॅच्युअर असतो. त्याला माहित असतं कुठे शब्द वापरायचे आणि कुठे शांतता. म्हणून लोकांना सगळं सांगून स्वतःची व्हॅल्यू कमी करू नका, कारण तुमची शांतता, तुमचा सेल्फ रिस्पेक्ट आणि तुमची प्रायव्हसी हीच तुमची खरी ताकद असते, आणि ही ताकदच तुम्हाला आयुष्यात मेंटली स्ट्रॉंग बनवते.
जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, कारण तुमचा एक लाईक अशाच मोटिवेशनल आणि सायकोलॉजिकल व्हिडिओज बनवण्यासाठी खूप मोटिवेशन देतो. आणि जर तुम्हाला सेल्फ रिस्पेक्ट, माइंडसेट, सायकॉलॉजी आणि आयुष्यात इमोशनली स्ट्रॉंग बनवणारे व्हिडिओज आवडत असतील तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन पण नक्की प्रेस करा, जेणेकरून अशाच डीप आणि लाईफ चेंजिंग व्हिडिओज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. आणि आता मला कमेंट मध्ये नक्की सांगा, तुम्ही आयुष्यात कोणती गोष्ट लोकांपासून नेहमी प्रायव्हेट ठेवता. तुमचं उत्तर कदाचित दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला मोठा लाईफ लेसन देऊ शकतं. आणि हो, हा व्हिडिओ त्या व्यक्तीसोबत नक्की शेअर करा ज्याला प्रत्येक गोष्ट सगळ्यांना सांगण्याची सवय आहे. कारण काही वेळा जास्त बोलणं माणसाला इमोशनली कमजोर बनवतं. पण योग्य वेळी शांत राहणं हीच खऱ्या शहाणपणाची ओळख असते.